आणि मग रामचंद्र प्रभूंना बोलवून घेण्यात आलं. रामचंद्र प्रभू आले, आपले वडील बसलेले आहेत, आपले गुरु बसलेले आहेत, हे सिंहासनावर बसलेले आहेत म्हणल्यानंतर रामचंद्र प्रभूंनी एक आसन घेतलं, जमिनीवर बसले. मोठ्यांसमोर उच्च आसनावर बसू नये असा काही संकेत आहे, मान देण्याचा प्रकार आहे आपल्याकडे. मोठी माणसं वर बसलेली असताना आपण खाली बसावं थोडंसं, आणि खाली बसावं म्हणजे जमिनीवर कोणीही कधीही बसू नये, अशौच असलेला अपवाद सोडला तर, असे संकेत आहेत. कारण स्त्री आणि पुरुषाच्या बाबतीमध्ये धर्मशास्त्राचा असा विचार आहे की आपलं कोणतं अंग जमिनीला लागावं आणि लागू नये याच्याकरता आसन घेतल्याशिवाय, स्त्री असो किंवा पुरुष असो, त्यांनी आसन घेतल्याशिवाय जमिनीवर बसू नये. फक्त अशौच असेल, अशौच असेल, सूतक वगैरे असेल तर ते आसन घेऊन न घेता बसावं जमिनीवर, पण एरवी आसन घेऊन बसावं. स्त्रियांनी साष्टांग नमस्कार कधीही घालू नये, त्यांची ती अंग जमिनीला लागू नयेत, असे धर्मशास्त्राचे काही नियम आहेत. रामचंद्र प्रभूने एक आसन घेतलं, खाली बसले आणि अत्यंत नम्र स्वरामध्ये त्यांनी वडिलांना विचारलं, कशा करता आपण आज्ञा केली, कशा करता मला बोलवलं. त्यावेळेला वसिष्ठांनी सांगितलं की रामा, अरे तुला राज्याभिषेक करावं असं आमचं मत आहे, तुला काही वाटतं का, तुझ्या मनात काही आहे का, तुझ्या मनात दुसरा काही विचार आहे का. त्यावेळेला वसिष्ठांना रामचंद्र प्रभूंनी हे सांगितलं की माझी प्रार्थना आहे आपल्याला की तुम्ही मला राज्याभिषेक करू नका, मी त्या अधिकाराचा अजून झालेलो नाही आहे. म्हणे का नाही झालास तू, दशरथाच्या पोटी आलास, मोठा झालास, लग्न लागलं, आता काय राहिलं तुझं. त्यांनी सांगितलं नाही म्हणे, मला राज्याभिषेक करू नका. का करू नका हे सांगताना रामचंद्र प्रभूंनी एक कारण दिलं योगवासिष्ठामध्ये. मम चित्त महारण्ये व्यामोह तिमिरा कुले शून्ये तांडविने जाता वृतमाशा पिशाचिका, असं रामचंद्र प्रभू बोललेत तिथे. बाकी कोणी नव्हतं दरबारामध्ये. माझ्या चित्तरूपी महाअरण्यामध्ये आशा नावाची राक्षसीण येऊन बसली आणि म्हणून मी राज्याभिषेक करण्याच्या योग्यतेचा नाहीये. कारण सगळ्यांनाच असं वाटत होतं ना की रामाने राजा व्हावं, त्याला युवराजपदी बसवावं, आणि सगळ्यांचं जेव्हा मत होतं त्यावेळेला मग सगळे वा वा आता तुम्हालाच राजा करायचं, आता तुम्हालाच राजा करायचं, वा 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 आता तुम्हीच युवराज, असं जेव्हा भेटेल तो म्हणायला लागतो तेव्हा माणसाच्या अंतःकरणामध्ये स्वाभाविक एक इच्छा निर्माण होते की चला आता आपण राजे होणार. रामचंद्र प्रभू म्हणतात, लोकांमुळे का असेना पण माझ्या अंतःकरणामध्ये स्वार्थानं जी आशा निर्माण झाली त्या स्वार्थापोटी आणि आशेपोटी मी राजा होण्याच्या योग्यतेचा नाही हे मला कळतं. माझ्या चित्तरूपी महारण्याला त्या आशेने सगळं विस्कळीत करून टाकलंय, माझं चित्त शांत नाहीये. ते घरामध्ये नाही का एखादा मुलगा मोठा झाला की आता तुझं लग्न करायचं, भेटेल तो, आता कधी लग्न, मग भेटेल तो माणूस, लाडू कधी देणार, आणि मग त्यालाही हे वाटायला लागतं की आता कधी, आता कधी, माझं कधी, माझं कधी. मग तो त्या आशेत राहतो, मग पत्रिका आल्या का, हे झालं का, ते झालं का, त्याला विलंब का लागतोय, अमुक काय तमुक काय, तोच त्याच्या नादात अडकतो. रामचंद्र प्रभू म्हणतात माझ्या बाबतीत असं होत असेल आणि माझं चित्त जर त्याच्यामुळे अस्थिर होत असेल तर मी राज्य अभिषेक करण्याच्या योग्यतेचा नाही आहे. आणि मग वसिष्ठांनी चित्त शांत करण्याचा काय उपाय असू शकतो हे त्यांना सांगितलं. ते पुढे असं कर, तसं कर, अध्यात्म विद्या अधिगमः साधु संगम एवच वासना संपरित्यागः प्राणस्पंद निरोधनम एतास्ता युक्तयः पुष्टा संती चित्त जय किल. हा उपदेश नंतर आला त्याच्यामध्ये, काल आपण बोललो थोडस. दशरथांनी ठरवलं, सभेला विचारलं, सभेने एकमुखानं सांगितलं की रामाला अभिषेक झाला पाहिजे. आता प्रश्न असा निर्माण झाला, कौसल्येला सांगितलं, तिला आनंद झाला, सुमित्रेला सांगितलं, पण कैकेयीला अजून याची काही खबर नव्हती. कारण दशरथाने ते कळू दिलं नव्हतं. त्याच्या अंतःकरणामध्ये कैकेयी काही विरोध करेल हा विकल्प कधीही आला नाही. कारण त्याला माहिती होतं की कौसल्येचं रामावर जेवढं प्रेम आहे कैकेयीचंही तेवढंच, किंबहुना काकणभर जास्त प्रेम कैकेयीचं आहे. उलट रामाला अभिषेक करणार हे कैकेयीला ज्या वेळेला कळेल त्यावेळेला तिला फार आनंद होईल
आणि तिला जर फार आनंद होणार असेल आपल्या या निर्णयामुळे, तर हा निर्णय दुसऱ्यांच्या करवी तिच्यापर्यंत पोहोचवण्यापेक्षा आपण स्वतः तिला सांगावा आणि तिला आनंदाचा धक्का द्यावा, अशी दशरथाची अत्यंत प्रांजळ आणि सरळ भावना आहे. काय आली त्याला, काय अलीकडे सरप्राईज देणं असं म्हणतात ना, सरप्राईज देणं, की बायकोला आपण सरप्राईज द्यावं, ती आवडतीये ना, मग तिला हा धक्का द्यावा आनंदाचा, तिला आनंद वाटेल. म्हणून दशरथ काही कळवायला तयार नाहीत. पण दशरथाच्या अंतःकरणात एक वेगळी चिंता दाटून आहे. कारण रामाला अभिषेक करायचा हे ठरलं. दशरथ राजे म्हणतात उद्याच्या उद्या करून टाका, माझं काही म्हणणं नाहीये. पण या सगळ्या प्रसंगामध्ये रामाला अभिषेक करणं योग्य जरी असलं आणि तो लवकरात लवकर व्हावा असं दशरथाला वाटत जरी असलं, तरी याच्यामध्ये प्रश्न असा निर्माण झालाय जो रामायणाने निर्माण केलाय, रामायणाच्या टीकाकारांनी निर्माण केलाय. सगळ्या टीकाकारांनी हा प्रश्न निर्माण केलाय आणि त्याचं अत्यंत तार्किक आणि शुद्ध उत्तर दिलंय. प्रश्न असा निर्माण झाला की जर लवकरात लवकर रामाला अभिषेक करायचा आहे आणि भरत जर शत्रुघ्नाबरोबर आजोळी गेलेला आहे, तर भरताच्या अनुपस्थितीत का अभिषेक करायचा गाठ घातलाय? आणि हाच प्रश्न कैकेयीच्या मनात विकल्प निर्माण करून देताना मंथरा विचारते कैकेयीला, तुझा नवरा तुला, ते पुढे येईल ते सगळं, तुझा नवरा तुला फार चांगला वाटतो, पण नवरा नवरा म्हणणाराच खरा शत्रू असतो. हे मंथरेने सांगितलेलं आहे. अजूनही त्याच्यावर विश्वास आहे लोकांचा. किती वर्ष झाली रामायण होऊन, पण अजूनही स्त्रियांचा याच्यावर नवरा नवरा आपला वाटतो, आपला 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 वाटतो, पण खरा तोच असतो. हे सगळं सांगितले. आणि ते सांगताना मंथरा म्हणते, अगं तुझा नवरा जर इतका चांगला आहे आणि रामाला अभिषेक करायचं त्याच्या मनात आहे, तो येतो तुझ्या महालामध्ये येतो, तुला गोड 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 बोलतो, आणि तू इतकी मूर्ख आहेस की त्याच्या गोड बोलण्यात फसत जातेस. तो जर इतका चांगला आहे तर तुझाच मुलगा आजोळी गेल्यानंतर रामाला अभिषेक करायचा घाटका घातलाय. कशा करता असले उद्योग करतो तो? तोंडावर एक बोलतो, माघारी दुसरं वागतो. आणि एखाद्या स्त्रीचं मन हे इतर कुणाबद्दलही लवकर कलुषित होत नाही. इतर कुणाबद्दलही ते तेवढ्या लवकर कलुषित होत नाही, पण नवऱ्याबद्दल कुणाकडूनही वाक्य आलं की ते कलुषित होत. कदाचित हा अतिविश्वासाचा परिणाम असावा. खरं खोटं देव जाणे, काय असेल ते असेल. अतिप्रेमाचा तो परिणाम असावा. कारण आत्यंतिक प्रेम जिथं असताना तिथं त्या प्रेमाच्या अस्तित्वाविषयी आणि सातत्याविषयीची भीती सुद्धा लपलेली असते की हे टिकेल का नाही. प्रेम खोटं नसतं, खरं असलं तरच ती भीती असते. खोट्या प्रेमाला फुटण्याची भीती नसते, खोट्या प्रेमाला तुटून जाण्याची भीती नसते, खऱ्या प्रेमालाच ती भीती असते. म्हणून स्त्रीच्या, कारण स्त्रीचं नवऱ्यावरचं प्रेम खरं प्रेम आहे, कारण ते तिचं सौभाग्य आहे. त्यामुळे तिला ही भीती आहे. त्यामुळे भीती असल्यामुळे कोणी सांगेल तर तिचा पटकन विश्वास बसतो की माझा नवरा बिघडला, माझ्या नवऱ्याने असं केलेलं असलं पाहिजे. पटकन विश्वास बसतो का? कारण प्रेम खरं आहे म्हणून, दुसरं काही नाही. म्हणजे मी अनुकूलही बोलतो कधी कधी. तर प्रश्न असा निर्माण झाला, भरत गेल्यानंतर शत्रुघ्नाचा काही विषय नव्हता, पण भरताच्या अनुपस्थितीत भरत या दशरथाची एवढी गडबड का चालू आहे? कशा करता? बरं, रामचंद्र प्रभू सिद्ध झालेत, सगळी राज्याभिषेकाची तयारी झालेली आहे, आणि स्वतः रामालाही असं वाटू नये, लक्ष्मणाला हे कळू नये, कौशल्याला हे कळू नये, सुमित्रेला हे कळू नये. कैकेयी तर ठीक आहे, रामाला अभिषेक होणार म्हणल्यानंतर ती देहभानच विसरलेली आहे, मान्यच आहे, तिचा काही विषयच नाही आहे. पण कौशल्याला कळू नये का? सुमंत्राला कळू नये का? लक्ष्मणाला, रामचंद्र प्रभूंना हे कळू नये का की अरे एवढा मोठा आपल्या घरामध्ये उत्सव साजरा होणार आहे आणि आपला भाऊ आपल्या घरात नाहीये? मग असं कोणी म्हणालं नाही भरत दशरथाला की अहो आधी त्याला बोलवून घ्या आणि मग हा उत्सव साजरा करा, उद्याच्या उद्या गडबड करू नका, होईल 1-8-15 दिवस उशीर होईल, होऊ द्या. एवढं काय त्याच्यामध्ये? दुसरा मुहूर्त सापडत नाही का? त्याला येऊ द्या. आता परदेशात असतो भाऊ म्हणा, बहीण म्हणा, मग घरामध्ये लग्न ठरलं तर तिच्या येण्याचे दिवस कोणते हे बघूनच लग्न ठरवलं जातं ना.
किंवा ठरलं आधी तर तिला सांगितलं जातं ते काही असलं तरी तू आधी तिथलं काम सोडून ये, 4 दिवसाकरता ये, 10 दिवसाकरता ये, पण ये लग्नाला तू असली पाहिजेस, असला पाहिजेस, ही भावना असते की नाही घरामध्ये. मग राज्याभिषेकासारखा एवढा मोठा सोहळा होणार, तो भरताच्या अनुपस्थितीत व्हावा, काय कारण आहे, कशा करता, आणि दशरथाची काय एवढी गडबड चालू आहे. आणि रामचंद्र प्रभू एवढे गंभीर आहेत, एवढे प्रगल्भ आहेत, एवढे सुज्ञ आहेत, भरतावर त्यांचं प्राणापलीकडे जास्त प्रेम आहे, तर आपल्या राज्याभिषेकाच्या वेळेला भरत इथं नाही हे त्यांना दशरथाला बोलून दाखवावं वाटलं नाही का. बरं, वडिलांची आज्ञा आहे तशी स्वीकारावी असं म्हटलं तर कमीत कमी आईजवळ तरी माणूस आपलं मन मोकळं करतो की नाही. आईजवळ नाही करेल तर लक्ष्मण इतका जवळच आहे, त्याच्याजवळ तरी बोलेल. अगदीच त्यांच्या जवळ, भावाजवळही जो आपलं मन मोकळं करत नाही तो कमीत कमी बायको जवळ तरी बोलेल की नाही. मन मोकळं करायच्या जागा आहेत ना या. जे न सांगे पितया वसुदेवासी, जे न सांगे माता देवकीसी, जे न सांगे बंधू बळीभद्रासी, ते गुह्य अर्जुनेसी बोलत. लक्ष्मी एवढी जवळी का परी तीही न देखे या प्रेमाचे सुख. ज्ञानोबराय चिंतन करतात की नाही. कुणाला ना कुणाला तरी आपलं मन मोकळं करावं वाटतं, मनात तो सल राहतो. आणि भरताची आठवण निघाली नाही असा अयोध्येत एकही दिवस नाहीये. भरत तिकडे गेलेत तर तिथे त्यांना यांची आठवण आहे, आणि यांना सगळ्यांना भरत आणि शत्रुघ्नाची नित्य आठवण आहे. वाल्मिकी रामायणाने खुलासे केलेत. आणि मी हे सगळं चालू असताना कधीच कुणाला त्याचं स्मरण होऊ नये. भरताचं काय अडचण आहे, दशरथाची गडबड कशा करताय, तर त्याचा खुलासा वाल्मिकी रामायणाने केला. कारण दशरथाला जी चिंता आहे, रामाला लवकर अभिषेक करा. कारण का, दशरथाने अश्वपती राजाला काही शब्द दिलाय मागे. अश्वपती म्हणजे कैकईचा बाप आहे. अश्वपती आणि शुभलक्षणा या दोघांपासून कैकईचा जन्म आहे. एका काहीतरी युद्धाच्या या ह्याच्यामध्ये काही त्या दशरथ आपलं सैन्य घेऊन निघालेला, त्याचा मुक्काम पडला केकई देशामध्ये. केकई देशाचा राजा अश्वपती हा दशरथाचा चांगला मित्र आहे. त्यांच्या घरी मुक्काम पडला. त्या मुक्कामामध्ये बरेच दिवस मुक्काम पडला. काही मार्गक्रमणा करताना थांबावं लागलं. अश्वपतींनी त्यांची चांगली बडदास्त ठेवली. आणि त्याच्यामध्ये अश्वपतीने आपल्या मुलीची म्हणजे कैकईची योजना दशरथाच्या सेवेकरता केली आहे की बघ तू लक्ष ठेव जरा, हा अयोध्येचा राजा आहे, याला काय कमी जास्त पडेल बघ, विचारत जा. आणि कैकई ते विचारायची. दिसायला अतिशय देखणी आहे. त्यामुळे आधी सुमित्रेला एक मुलगी झालेली आहे, ती शांता नावाची, ती रोमपादाला दत्तक दिलेली आहे. त्याच्यानंतर कैकईला, त्या सुमित्रेला आणि कौशल्येला संतती नाही आहे. दशरथाच्या अंतःकरणामध्ये तो सल आहे आणि त्याच्या मनामध्ये हाही विचार येतो आहे की त्या संतती करता आता आपण तिसरं लग्न करावं का. आणि त्यावेळेला कैकई त्याची जी सेवा करण्याकरता समोर आलेली आहे, त्याबद्दल त्यांनी आपल्या मित्राला अश्वपतीला असं विचारलंय की ही मुलगी तुम्ही मला द्याल का. तर अश्वपतीने सांगितलं मुलगी द्यायला मला काहीच अडचण नाही, तुझ्यासारखा जावई मला मिळत असेल तर आनंदाने देतो, पण माझी एक अट आहे. काय अट आहे. त्यांनी सांगितलं मी माझी कैकई तुला द्यायला तयार आहे, पण या कैकईला जी संतती होईल तीच अयोध्येच्या राजगादीवर बसेल असा शब्द दे. आणि तो शब्द त्यावेळेला दशरथाने दिलेला आहे. आपला शब्द आपण अश्वपतीला दिलेला आहे आणि कैकईच्या पोटी भरत आलेला आहे. त्यामुळे रामाला अभिषेक करणं हे आपल्याला आपल्या दिलेल्या शब्दाला अनुसरून नाही. संपूर्ण रामायणामध्ये आपण बघा, पुढे ते प्रसंग येतील न येतील मला माहिती नाही, वेळेची मर्यादा फार कमी आहे. आता आपण अयोध्या कांडात आहोत. परवाच्या दिवशी आपल्याला रामाला अभिषेक करायचा आहे राजा म्हणून. रावणाला मारून, कुंभकर्णाला मारून, तिकडून तिथं जाऊन तिथून परत येऊन 2 दिवसात मला 14 वर्ष काढायची आहेत. हा, त्यामुळे तेवढा वेळ आपल्या हातामध्ये नाही. पण संपूर्ण रामायणामध्ये दिलेला शब्द पाळणं आणि आपल्या प्रतिज्ञेची परिपूर्ती करणं याला अनन्यसाधारण महत्व आहे.
प्रतिज्ञायाम ही नष्टायाम धर्मो ही विलयम व्रजेत, असं रामचंद्र प्रभूंचं म्हणणं आहे रामायणामध्ये. आपण केलेली प्रतिज्ञा जर आपण मोडू तर आपला धर्म भ्रष्ट होईल, आपला धर्म लयाला जाईल, असं रामचंद्र प्रभू म्हणतात. असे अनेक प्रसंग आहेत. एखाद्याला आपण शब्द देतो, त्याच्या मागे एक पौराणिक कारण आहे. आपली प्रतिज्ञा आपण का पाळावी याच्याकरता काही पौराणिक कारण आहे. काय असतं, आपण जेव्हा एखाद्याला शब्द देतो की मी तुझे पैसे या दिवशी परत करीन, आणि मी तुझ्याकडून कर्ज घेतलंय ना, मी तुझे हे कर्ज तुझं या दिवशी मी आणून देईन आणि फेडेन, असा शब्द ज्या वेळेला आपण देतो ना, त्यावेळेला तो शब्द अवकाशामध्ये फिरणाऱ्या देवतांच्या कानावर पडत असतो. पुराणांनी केलेलं चिंतन सांगतोय 1-2 मिनिटांमध्ये. तो आकाशामध्ये फिरणाऱ्या देवतांच्या कानावर पडतो आणि आपल्याला ऋणमुक्त करण्याकरता साह्यभूत झालेल्या देवता त्या वेळेला आपण जी वेळ दिलेली असते, जी तारीख दिलेली असते, त्या वेळेला त्या देवता आपल्या आधी आपल्याला ऋणमुक्त करण्याकरता तिथं उपस्थित असतात. आणि जर आपण गेलो नाही आणि ती ऋण आपण ते पैसे परत केले नाहीत तर त्या देवतांचाही तो अपमान होतो आणि त्या देवतांचाही हा समज होतो की हा ऋणमुक्त करण्याच्या लायकीचा माणूस नाही, याला आयुष्यभरात ऋणमुक्त करू नका. आणि ऋणमुक्त होण्याकरता मग कोणत्याही देवतांचा आपल्याला आशीर्वाद लाभत नाही. याच्याकरता आपण केलेली प्रतिज्ञा, आपण दिलेला शब्द पाळावा, असं एक पौराणिक कारण त्याच्याकरता सांगितलं जातं. म्हटलंय ना आपण करावं. प्रतिज्ञेला फार महत्व दिलंय रामचंद्र प्रभूंनी. त्या सीतेने विचारलंय, अप्यहम जीवितम जह्याम त्वाम वा सीतेस लक्ष्मणाम नहि प्रतिज्ञाम संश्रुत्य ब्राह्मणेभ्य विशेषतः. वाल्मिकी रामायणात आले. ते सीतेने एकदा विचारलं नवऱ्याला, रामचंद्रांना, प्रभू तुम्हाला सगळ्यात काय आवडतं, सगळ्यात काय आवडतं. आता एखादी पत्नी आपल्या नवऱ्याला असं विचारते की का तुम्हाला सगळ्यात काय आवडतं, तेव्हा तिला काय अपेक्षित असतं, तू. एवढंच उत्तर तिला अपेक्षित असतं. का तुम्हाला सगळ्यात काय आवडतं, तू. रामचंद्र प्रभू म्हणाले नाहीत. सीता मातोश्रीने विचारलं, का तुम्हाला सगळ्यात काय आवडतं. रामचंद्र प्रभूंनी सांगितलं, अप्यहम जीवितम, माझा प्राण मला फार आवडतो. कारण प्राण सगळ्यांनाच आवडतो. आपला प्राण सगळ्यात मध्ये काय महत्वाचं आहे तर आपला प्राण सगळ्यांनाच आवडतो. बर, वाईट वाटलं. पण आता ते सीता आईसाहेब आहेत, त्याने विचारलं, बर प्राणापेक्षा काय आवडतं. प्राणापेक्षा रामचंद्र प्रभूंनी सांगितलं, मला प्राण आवडतो, पण सीते मी एक वेळ प्राण सोडायला तयार आहे. प्राणापेक्षा मला आवडतं. काय आवडतं, अप्यहम जीवितम जह्याम. मग त्याच्यापेक्षा काय आवडतं, त्वाम. सीते मला तू आवडतेस, माझ्या प्राणापेक्षा तू आवडतेस. काय आनंद झाला असे. तेही प्राणा परवते आवडती मज निरुते, जे भक्त चरित्राते प्रशंसिती. भगवंताच्या मुखातून ज्ञानोबराय बोलतात, भक्त मला प्राण आवडतात पण प्राणापेक्षा सीते तू आवडतेस. सीतेला आनंद वाढ, चला देवाच्या प्राणापेक्षा, नवऱ्याच्या प्राणापेक्षा प्राण प्रिय आपण आहोत. आनंद वाटला. आता ती मातोश्री जरी असल्या तरी बायकोच आहे ना हो शेवटी. तिने विचार केला, ते आपल्याकडे म्हण हलवून खुंट करावा बळकट, तुकोबाराय म्हणतात ना, तसं सीतेने विचारलं, बर प्राण आवडतात, प्राणापेक्षा मी आवडते, माझ्यापेक्षा काय आवडतं. आता उत्तर काय अपेक्षित आहे, तुझ्यापेक्षा काही आवडत नाही, फक्त तू. रामचंद्र प्रभूंनी सांगितलं, त्वाम बरोबर आहे, मग माझ्यापेक्षा लक्ष्मणाम, मला लक्ष्मण आवडतो तुझ्यापेक्षा. असं एक वेळ प्राण तुझ्याकरता प्राण देईन पण लक्ष्मणाकरता तुलाही सोडीन. कुठल्या बायकोला आवडेल. हा, असं जर म्हणलं असतं की तुझ्या वडिलांकरता तुला सोडीन, एक वेळ मान्य आहे. दिराकरता मला. पण सीता मातोश्रीने विचारलं, बरं ठीक आहे, लक्ष्मण माझ्यापेक्षा आवडतो, लक्ष्मणापेक्षा काय आवडतं. रामचंद्र प्रभूंनी सांगितलं, सीते मला प्राण आवडतो, प्राणापेक्षा तू आवडतेस, तुझ्यापेक्षा जास्त मला
लक्ष्मण आवडतो. आणि खरं सांगू, लक्ष्मणापेक्षा मला केलेली प्रतिज्ञा पूर्ण करायला आवडते. रामचंद्र प्रभू बोलले, नाही प्रतिज्ञाम संश्रुत्य ब्राह्मणेभ्यो विशेषतः. अनेक ठिकाणी वर्णन आहे रामायणामध्ये. लक्ष्मीश्चंद्रात अपेयात वा हिमवान वा हिमम त्यजेत अतियात सागरो वेलाम. हे रामचंद्र प्रभूंनी सांगितलंय. एक वेळ चंद्र आपली शीतलता सोडेल, एक वेळ हिमालय हिमाचा त्याग करेल, एक वेळ समुद्र आपली मर्यादा ओलांडून बाहेर पडेल. न प्रतिज्ञामहम पितः, पण मी बापाला दिलेला शब्द मोडू शकणार नाही. रामचंद्र प्रभू बोलले. कशा करता ही गडबड करता? दशरथाला याची भीती आहे. बर, गंमत अशी आहे की दशरथाने अश्वपतीला दिलेला हा जो शब्द आहे की कैकेयीच्या पोटी जी संतती होईल ती अयोध्येच्या गादीवर बसेल, हा जो दिलेला शब्द आहे, हा शब्द दशरथ आणि अश्वपती या दोघांना सोडून ही घटना कुणालाच माहिती नाहीये रामायणामध्ये. आपण वाल्मिकी रामायण बघा, हे कुणालाच माहिती. एकांतामध्ये गप्पा मारत बसलेला असताना दिलेला शब्द आहे की ठीक आहे, तुझ्या मुलीच्या पोटी माझ्यापासून जो मुलगा जन्माला येईल तो राजगादीवर बसेल, देतो शब्द तुला. अश्वपतीला माहिती आहे, दशरथाला माहिती आहे, कैकेयीला माहिती नाही. त्यामुळे दशरथाला कैकेयीची चिंता नाहीये, तिला माहितीच नाहीये घटना. दशरथाला चिंता आहे ती अश्वपतीची. समजा माझा राज्याभिषेक इकडं चालू आहे आणि तिकडं जर अश्वपतीला कळालं तर तो म्हणेल भरत तर माझ्या जवळ आहे आणि हा मला दिलेला शब्द मोडून दुसऱ्यालाच कसा राजगादीवर बसवतोय. आपण दिलेला शब्द मोडल्यामुळे आपला धर्म लयाला जाईल का, आपल्या कुळाची कीर्ती जाईल. मग म्हणून दशरथाने पहिल्यांदा भरताला तिकडं पाठवलं. हे एक मानसशास्त्र आहे, हे एक राजकारण आहे किंवा राजधर्म आहे म्हणा पाहिजे तर. पण आपल्याला हे करायचं आहे हे दशरथाला माहिती आहे. लग्न करून अयोध्येमध्ये परत आल्यानंतर दशरथाच्या मनामध्ये हे विचार सुरूच झालेले आहेत. आणि ज्या क्षणी रामाला राजगादीवर बसवण्याचे विचार दशरथाच्या अंतःकरणामध्ये आले, त्या क्षणापासून दशरथाला याची कल्पना आहे की अश्वपतीचं काय करायचं. आणि म्हणून दशरथाने भरताला आणि शत्रुघ्नाला तिकडे पाठवून दिलंय. का? दोन कारण. पहिलं कारण असं आहे की भरत आपल्या घरी आला, शेवटी तोही अश्वपतीचा नातू आहे. कैकेयी ही अश्वपतीची लाडकी मुलगी आहे. त्यामुळे आपल्या लाडक्या मुलीचा मुलगा आपल्याकडे, मुलाच्या मुलावर आजोबाचं तेवढं प्रेम नसतं जेवढं मुलीच्या मुलावर असतं. हा, देतो सगळं इकडंच पण प्रेम करतो तिकडं. असं काही आवडतीये अश्वपतीला. भरत आल्यामुळे अत्यंत आनंद झालाय. आणि त्या भरताच्या नादामध्ये अश्वपतीला अयोध्येचं भान राहू नये, हा एक भाग. आणि दुसरा भाग असा आहे की भरत जेव्हा अश्वपतींजवळ जाईल त्यावेळेला भरताला रामाशिवाय बोलण्याकरता दुसरा विषय नाहीये हे दशरथाला माहिती आहे. भरताचं अत्यंतिक प्रेम रामावर आहे. त्यामुळे भरत जेव्हा तिथं जातील तेव्हा अश्वपतींच्या समोर रामाचं गुणगान करेल, रामाच्या संबंधानं बोलेल, आपलं रामावर किती प्रेम आहे हे तो सांगेल, रामाकरता आपण प्राणही देऊ शकतो हे तो सांगेल. आणि हे सगळं सांगण्यामधून अश्वपतीला हे कळेल की भरताला रामापुढे राज्याची अपेक्षा नाही. त्यामुळे रामाचाच अभिषेक करणं हे भरताच्या आनंदाला कारण ठरणार आहे. म्हणून रामाच्या अभिषेकाला जरी त्याला कळलं तरी तो मान्यता देईल. या उद्देशानं आधी भरताला आणि शत्रुघ्नाला दशरथाने अश्वपतींकडे पाठवून दिलेलं. एवढा दूरचा विचार आहे. आणि म्हणून भरत नसताना दशरथाची गडबड चालू आहे. रामाला कळू नये, रामचंद्र प्रभूंना माहिती नसावं, त्यांनी सांगू नये बाबा की अहो बरं आहे, ठीक आहे तुम्ही म्हणता तर मी युवराजपदी बसे नाही, पण भरताला येऊ द्या ना, तो माझ्या जीवनाचा अभिन्न अंग आहे आणि त्याच्या अनुपस्थितीत माझ्या जीवनातला इतका मोठा सोहळा घडावा हे काही मला प्रशस्त वाटत नाही. तो असेल तर माझा आनंद द्विगुणित होईल, शतगुणित होईल. तो पाहिजे, मला शत्रुघ्न पाहिजे.
मला लक्ष्मण पाहिजे, मला तुम्ही पाहिजेत, मला तिन्ही आया पाहिजेत, मला माझे अयोध्येचे प्रजाजन पाहिजेत. मग हे सगळं पाहिजे तर रामचंद्र प्रभूंच्याही हे लक्षात आलं नाही का की ही सगळी जी धावपळ चालू आहे ती भरताच्या अनुपस्थितीत चालू आहे. आणि याची कल्पना दशरथालाही आहे की भरताचं रामावर जेवढं प्रेम आहे तेवढंच रामाचं भरतावर प्रेम आहे. म्हणून जेव्हा सगळ्या सभेने रामचंद्र प्रभूंच्या नावाचा उद्घोष केला, वसिष्ठांनी याला दुजोरा देऊन आशीर्वाद दिला, आणि जेव्हा रामचंद्र प्रभूंना आपल्या महालामध्ये पाठवलं त्याच्यानंतर लगेच दशरथांनी सुमंताला पाठवून रामचंद्र प्रभूंना बोलवून घेतलंय. रामचंद्र प्रभू आले, त्यांना शंका आली, आत्ता तर मी नुकता तर त्यांच्या जवळून सभेतून इथं आलो, मला लगेच का बोलवलं असेल? सभा विसर्जित झाली, कोणी नव्हतं, सभा विसर्जित झालेली आहे, आणि अशा वेळेला लगेच का बोलवून घेतला असेल? रामाच्या मनात शंकेची पाल चुकचुकली आहे. पण आलेत बोलवायला, ते आले. वाल्मिकी रामायणाने वर्णन केलंय, रामाच्या महालापासून ते दशरथ म्हणजे रामाच्या राजवाड्यापासून ते दशरथाच्या राजवाड्यामध्ये येईपर्यंत रस्त्यानं सगळ्या नगरीमध्ये काय आनंद निर्माण झालेला आहे. लोक कसा आपल्या नावाचा जय जयकार करतात, लोकांनी आपली घरं कशी रंगवायला घेतली आहेत, कशी सजवतायत, लोकांनी जथ्थेच्या जथ्थे लोकांचे निघालेले आहेत, हे सगळं रामचंद्र प्रभूंनी बघितलंय. त्यांना आनंद वाटतोय. आणि मग वडिलांनी का बोलवलं असेल याचा विचार करत रामचंद्र प्रभू दशरथाजवळ आलेत. आणि दशरथांनी रामचंद्र प्रभूंना एकांतामध्ये आपल्या महालामध्ये घेऊन सांगितलं की रामा, तुला अभिषेक करायचा आहे याच्याबद्दल दुमत नाही आहे, पण तुला माझ्या अंतःकरणातली काही खंत बोलून दाखवायची. कारण दशरथालाही हे माहिती आहे की याच्या मनात भरताचा विचार येईल, याच्या मनात शत्रुघ्नाचा विचार येईल. हा राम आहे, हा मोठा आहे, प्रगल्भ आहे बुद्धीनं. आणि म्हणून दशरथाने रामचंद्र प्रभूंना असं सांगितलं की म्हणे, रामा असं आहे, गेले काही दिवस मला स्वप्न पडतायत, त्या स्वप्नांमधून काही संकेत आहेत, काही उल्कापात, दिवसा ढवळ्या उल्कापात होतो आहे, अचानक अवेळी पाऊस पडतो आहे, असे काही स्वप्न मला पडतायत. आणि या स्वप्नांचे अर्थ मी जाणकारांना विचारलेले आहेत. तेव्हा त्या सगळ्या जाणकारांनी या सगळ्या स्वप्नांचा अर्थ सांगताना मला असं सांगितलंय की ही लक्षणं चांगली नाही आहेत. का बाबा, काय सूचित करतात ही लक्षणं? असं जेव्हा मी त्या जाणकारांना विचारलंय, संकेत सांगणाऱ्यांना, ज्योतिषांना विचारलंय, त्यावेळेला त्या ज्योतिषांनी आम्हाला एकच सांगितलंय, प्रायेण च निमित्तानाम ईदृशानाम समुद्भवे. अशा पद्धतीची लक्षणं जर आपल्याला स्वप्नामध्ये दिसत असतील, ही सगळी अशुभ लक्षणं जर आपल्या समोर प्रकट होत असतील, तर आमच्या दृष्टीने याचा एकच संकेत आहे, राजाही मृत्युम आपनोती घोरामच आपदम मृच्छती. याचे दोनच संकेत आम्हाला सांगता येतील, एकतर अयोध्येवर मोठं काहीतरी संकट येणार आहे, किंवा या देशाचा राजा मरणार आहे, असे या स्वप्नांचे संकेत आहेत. त्यामुळे मी चिंतातूर आहे. रामचंद्र प्रभूंना हे दशरथ सांगतायत. बरं, हे खोटं नाटं सांगत नाहीयेत, कारण दशरथ खोटं बोलत नाहीत. दशरथ खोटं बोलत नाहीत, ते सरळ सांगतायत, असं असं स्वप्न मला पडतंय. आणि त्या स्वप्नांचे जे अर्थ मी ज्योतिषांना विचारलेले आहेत त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय की एकतर अयोध्येवर मोठं संकट येईल, नाहीतर अयोध्येचा आत्ताचा राजा मरून जाईल, असा त्याचा अर्थ आहे. आता मला ही चिंता निर्माण झालेली आहे. मला बाकी मी मरणार आहे का नाही मरणार आहे याच्याबद्दल मला काही नाही. अरे, आज ना उद्या मरायचंच आहे, मला मरणाचं भय नाही रामा. तद यावदेव मे चेतो न विमुह्यति राघव. रामा, मी तुला एक सांगतो, माझ्या अंतःकरणामध्ये जगण्याची सगळी कारणं माझी संपलेली आहेत, काही राहिलेलं नाहीये, इच्छा आकांक्षा काही राहिलेल्या नाहीयेत. पण एक इच्छा अपूर्ण राहिलेली आहे, तेवढी तुझ्याकडून मला पूर्ण करून घ्यायची आहे, म्हणून मी तुला आत्ता बोलवलं. आपला बाप मरणार आहे, आणि मरणाऱ्या बापाची शेवटची इच्छा आपण ऐकतो आहोत. हे प्रगल्भ बुद्धीच्या कुठल्याही मुलाला एक मनावर वेगळा परिणाम करून जाणार आहे. तो मुलगा भावनेच्या भरात येतो,
तो मुलगा पितृवियोगाच्या दुःखानं तप्त होतो. रामचंद्र प्रभू म्हणतात, काय तुमचं म्हणणं काय? दशरथाने सांगितलं, काही नाही, या सगळ्याचा अर्थ जर मी मरणार आहे असा होत असेल तर माझं काही म्हणणं नाही आहे, पण माझी एक अंतिम इच्छा आहे की मरण्याच्या पूर्वी तावदेवाभिषिंचस्व चला ही प्राणीनाम मतीही. दोन कारण फार चांगली दिली आहेत. दशरथ राजे बोलताना चांगलं बोललेत. काय सूचक असतं, कुठली बोलण्याचा माणसाने विचार केला पाहिजे. पुढे जेव्हा मारुतीराय रामचंद्र प्रभूंना भेटणार आहेत ना, तेव्हा वक्तृत्व म्हणजे काय आणि वक्तृत्वाचा विचार कसा असतो याचं कौतुक रामचंद्रांनी मारुतीरायाच्या वक्तृत्वाचं कौतुक केलंय ऋष्यमुख पर्वताच्या पायथ्याशी. जेव्हा ती पहिली भेट झाली त्यावेळेला, तो प्रसंग येईल तेव्हा येईल, पण ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. एखादा शहाणा माणूस जेव्हा आपल्याशी तुकोबारायांचा एखादा अभंग आहे, समर्थांची एखादी ओवी आहे, ज्ञानोबारायांची एखादी ओवी आहे, ती वाचताना आपल्याला शब्दाचा अर्थ कळाला म्हणून, आपल्याला ओवी कळाली म्हणून आपण पुढे जातो का? कधी नाही ना. अरे याच्यात अजून काहीतरी गुह्य लपलेलं असतं. कारण मोठी माणसं बोलताना ही अशी सरळ बोलत नाहीत. त्यांच्या बोलण्यात तुकोबारायांचं वचन आहे, सहज बोलणे हित उपदेश करोनी सायासशी कविती. तुकोबारांनी म्हटलंय, अरे माझं बोलणं सहज घेऊ नका, तुका तरी सहज बोले वाणी, त्याचे घरी वेदांत वाहे पाणी. तुकोबाराय म्हणतात, अरे आमच्या मुखातून सहज भाषा बाहेर पडत असली तरी त्याच्यातून वेदांताचे सिद्धांत व्यक्त होतात. दशरथ राजाच्या बोलण्यातून फार चांगला विचार व्यक्त झाला. दशरथ राजाने सांगितलं, मला मरण येणार आहे असा जर ज्योतिषांनी संकेत दिला असेल तर रामा, माझी एकच इच्छा आहे शेवटची. काय इच्छा आहे? तावदेवाभिषिंचस्व, तोपर्यंत मी मरायच्या आत मला तुला राज्याभिषेक झालेलं बघायचं आहे. का? त्यांनी फार चांगलं कारण सांगितलं, चलाही प्राणीना मतीही. कारण माणसाची बुद्धी कधी बदलेल हे सांगता येत नाही. आज मी म्हणतोय तुला राज्याभिषेकवर राज्यावर बसवायचं म्हणून, अभिषेक करायचा म्हणून, उद्या माझी बुद्धी बदलली तर बदलणार नाही. कशावरून? चला ही प्राणीनाम मतीही. अरे माणसाची मती अशी बदलत राहते. आज एक वाटतं, उद्या दुसरं वाटतं, केलं की उगीच केलं वाटतं, न केलं की करायला पाहिजे होतं असं वाटत राहतं. बुद्धी बदलत जाते. हे करू असं वाटतं, करायची वेळ आली की जाऊ दे, न केलं तरी चालतं असं वाटतं. चंचल आहे ना आपलं मन. चंचल मनाच्या मागे आपली बुद्धी फरफटत जाते. आम्हाला कळत नाही. बुद्धीच्या मागे मन यावं तर ते मन स्थिर होतं. मनाच्या मागे बुद्धी धावेल तर ती बुद्धीची फरफट होते माणसाची. निश्चयात्मक कोणती भूमिका त्याला घेता येत नाही. चला ही प्राणीनाम मतीही. फार चांगला सिद्धांत, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. संकेत आहे हा. कदाचित आज असं होईल, उद्या माझी बुद्धी बदलली तर